अखिल भारतीय मराठा महासंघ सतारा जिला कराड के पदाधिकारियों ने बस डिपो में बसों की कमी को लेकर दिया निवेदन। अगर मांगे नहीं पूरी हुई तो 15 मार्च से भूख हड़ताल का इशारा किया गया। आइए देखिए कराड महाराष्ट्र से ब्यूरो चीफ विद्या मोरे की विशेष रिपोर्ट। बस स्टँड हे आगार आपल्या सातारा जिल्ह्यात वसुलीच्या बाबतीत 1 नंबरचं आगार आहे आणि या आगारात आपल्याला बसची कमतरता आहे। आपल्या कोरोना काळामध्ये आपल्याकडे जवळजवळ 110 ते 20 गाड्या आपल्याला कराड आगाराला होत्या, परंतु आता त्या 70 आलेल्या आहेत। म्हणजे आपल्याकडे 70 गाड्या फक्त आहेत आणि पहिल्या जवळजवळ 45-50 फेऱ्या व्हायच्या, त्या फेऱ्या आता आपल्या 10 ते 12वर आले। म्हणजे आपल्याकडं बसची कमतरता सरळ दिसून येते। प्रशासनाला व परिवहन मंत्र्यांना आपण वेळोवेळी बस आगारातर्फे प्रमुखांनी मागणी केली। आमच्या मराठा महासंघानं सुद्धा त्याच्यावर आवाज उठवला व आता सुद्धा आम्ही आमच्या कराड आगाराला जास्तीत जास्त आम्ही बसेसची मागणी केलेली आहे। परिवहन मंत्र्यांनी आम्हाला कराड आगाराला बसची सोय करावी, म्हणजे आम्ही कमीत कमी 40 ते 50 बस आम्हाला जादा मिळाव्यात, ही आमची अपेक्षा आहे। जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही येणाऱ्या 15 तारखेला बस आगारात संपूर्ण एसटी चक्का जाम बंद करून उपोषणाला बसणार आहे। तर याची पुण्यानंतर विद्येचं माहेरघर म्हणून कराडला ओळख आहे, कराडची ओळख आहे आणि कराडमध्ये फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण भारतातून विद्यार्थी येत असतात आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं फार हाल होत आहे। बसेसची संख्या कमी असल्यामुळं की कॉलेज सुटल्यानंतर सुद्धा विद्यार्थिनींना 2-2, 3-3 तास स्टँडवर बसून काढायला लागत आहेत। रात्री अपरात्री उशिरा जावं लागतंय घरी। त्याच्यानंतर काही ठिकाणी बसेसचे पास काढले असताना सुद्धा विद्यार्थ्यांना आठवड्यातून 2-2, 3-3 दिवस खाजगी वाहनानं प्रवास करायला लागतोय। तर ह्या बसेसच्या कमतरता दूर झाल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांची गैरसोय होते ही दूर झाली पाहिजे। याच्यासाठी आम्ही आता तहसीलदार साहेबांना, बस डेपो मॅनेजरना निवेदन दिलेलं आहे आणि या जर मागण्या वेळेत मंजूर झाल्या नाहीत तर येत्या 15 तारखेला आम्ही बस डेपोमध्ये, बस स्टँडमध्ये उपोषणाला बसणार आहे। तर तत्पूर्वी याची प्रशासनानं दखल घ्यावी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी हीच मागणी। जय हिंद, जय महाराष्ट्र। कालच आम्ही कराड एसटी स्टँड आगाराला भेट दिली अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे। त्यावेळेला आगार प्रमुखांना भेटून जे आम्हाला समजलं तिथलं सविस्तर कसं आहे की कोरोना काळात 110 बस होत्या, आत्ता त्या सरासरी 70-75 वर तो आकडा आलेला आहे, म्हणजे इतके बस कमी झालेले आहेत। त्यामुळं कराड तालुक्यातून येणारे विद्यार्थिनी आहेत, वयोवृद्ध आहेत, काही रुग्ण आहेत, त्यांचे प्रचंड प्रमाणात गैरसोय झालेली आहे। यासाठी आगार प्रमुखांनी वेळोवेळी स्थानिक लोकप्रतिनिधींना सुद्धा निवेदनं देऊन त्याचा काहीसुद्धा फायदा झालेला नाही। यासाठी आम्ही आज प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन पोच केलेलं आहे आणि इथून पुढे जर शासनानं त्याची दखल नाही घेतली, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना सुद्धा आम्ही निवेदन पाठवलेलं आहे। याची दखल घेतली ठीक, नाही घेतली तर येणाऱ्या 15 तारखेला आक्रमक रीतीनं चक्का जाम करून आमरण उपोषणाचा आम्ही इशारा दिलेला आहे। तरी शासनाने त्याची त्वरित दखल घेऊन सर्वांच्या समस्या सोडवण्यात सहकार्य करावे एवढी आमची अखिल मराठा महासंघातर्फे आम्ही एक विनंती करतो। जय शिवराय। हा तालुका यशवंतराव चव्हाणांचा, ज्या तालुक्यामध्ये पुण्यानंतर शिक्षणाचं माहेरघर म्हणलं जातं असा हा कराड तालुका। त्या कराडातील बस स्थानकाची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे, म्हणजे 2-3 वर्षापूर्वी ज्या आगारात 110 बसेस होत्या तिथं आज 70 बसेस त्या पण अशा स्थितीत आहेत, कधी बंद पडतील सांगता येत नाहीत, कधी कुठं गेल्या बाहेर गावाला, कधी कुठं त्याचा घोटाळा होईल सांगता येत नाही। अशा अवस्थेत असणाऱ्या बसेस आणि शासनानं ज्या बसेस वाटप केल्या त्यामध्ये कराडावर अन्याय केला हा आमचा आरोप आहे। खरं वास्तविक
सगळ्यात जास्त महसूल देणारा हा कराड तालुका. त्या कराड तालुक्याला एकही बस न देता इतर तालुक्यांना 10-15 बसेस नव्या दिल्या, कराड तालुक्याला का दिल्या नाहीत हा आमचा प्रश्न आहे. आणि आपल्या इथले स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांनी परवा येऊन तिथं चौकशी केली, त्या संबंधित परिवहन मंत्र्यांना निवेदन दिलं. आता त्याचा पाठपुरावा चालू असतानाच आम्ही हा उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे. खरं वास्तविक हे जर 8 दिवसात नाही झालं तर 15 तारखेपासून मराठा महासंघ उपोषण केल्याशिवाय गप बसणार नाही. ते ही अमर उपोषण आज त्या कराडातील विद्यार्थ्यांची विद्यार्थिनींची इतकी गैरसोयीच्या प्लॅटफॉर्मवर 3-3 तास एस टीची वाट बघत बसायला लागते. आज ज्या काल्यात 45 फेऱ्या होत होत्या त्या ठिकाणी 12 फेऱ्याच व्हायला लागल्यात. म्हणजे ही तुमची लोकसंख्या वाढायला लागल्या आणि तुमच्या बसेसची संख्या घटायला लागल्या. हे निसर्गाला धरून नाही. खरं वास्तविक बसेस शासन आगारानं बसेसची 35ची मागणी केल्या, परंतु आम्ही म्हणतोय 50 बसेस त्यांनी शासनानं आम्हाला द्याव्यात आणि आमचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा आम्हाला हे उपोषण केल्याशिवाय पर्याय नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मराठा, लाख मराठा. एक मराठा, लाख मराठा.